श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला शुभ जाओ। स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्यांच्या चांगल्याची आपण हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। हे बघा, आपल्या नवरात्रीमध्ये मंगल कलशाची स्थापना करण्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। मंगल कलशाची स्थापना यामध्येच त्याचा अर्थ दडलेला आहे। आपल्या घरामध्ये सगळं काही शुभ व्हावं, मंगल व्हावं यासाठी हा कलश स्थापन केला जातो। हा कलश हे आपल्या कुलदेवी आणि आपले कुलदेव, आपल्या कुलदेवीचं एक स्वरूप म्हणून आपण आपल्या देवघरामध्ये एक स्थापन करत असतो। तर आपल्या कुलदेवांची कृपा आपल्या घरावर राहावी आणि आपल्या घरामध्ये सगळं काही शुभ मंगल व्हावं, मंगलमय वातावरण राहावं। आपल्या घरामधले जे काही कटकटी आहेत, सतत होणारे भांडणं आहेत किंवा इतर काही नकारात्मक गोष्टी आहेत किंवा अडीअडचणी आहेत, संकट आहेत, ते आपल्या घरापासून दूर राहावे यासाठी या मंगल कलशाची स्थापना करायची असते। तर या मंगल कलशाची स्थापना कशी करायची, तर चला मग आता आपण हे बघू। तर इथे मी तांब्याचा एक तांब्या घेतलेला आहे, त्यावर मी स्वस्तिक देखील काढून घेतलेला आहे आणि हा तांब्या आपल्याला स्वच्छ धुवून पुसून अगोदर स्वच्छ करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला कलशाची स्थापना करायची असते। इथे मी पाणीसुद्धा त्यामध्ये भरून घेतलेलं आहे आणि 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी आपल्याला त्यामध्ये टाकून हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत। त्यावरती आपल्याला नागलीचे पानं किंवा तुमच्याकडे आंब्याचे पानं असतील ते देखील तुम्ही ठेवू शकता, त्यामध्ये काही हरकत नाही। तर आणि त्यावर एक नारळ ठेवून आपल्याला त्याला हळद कुंकू अक्षदा आणि फूल अर्पण करायचं आहे। अशी अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला मंगल कलशाची स्थापना करायची असते। हा मंगल कलश आपल्याला दर मंगळवारी बदलायचं असतं। पाणी वगैरे तांब्या देखील स्वच्छ धुवून पुसून घ्यायचा असतो। अशा प्रकारे आपल्याला मंगल कलशाची स्थापना करायची असते। तुम्ही मंगळवारी करू शकता किंवा कोणी कोणी गुरुवारी सुद्धा करतं। नवरात्रीमध्ये मंगल कलश स्थापना करण्यासाठी अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। पण आता काही जण काही अडीअडचणींमुळे या कलशाची स्थापना या नवरात्रीमध्ये करू शकत नसतील। जर सुतक असेल, विटाळ असेल तर त्यांनी नंतर कधीही कुठल्याही मंगळवारी केली तरी देखील चालेल, त्यामध्ये काही हरकत नाही। किंवा पौर्णिमेला देखील तुम्ही या मंगल कलशाची स्थापना करू शकता। आता या मंगल कलशाचं पाणी तुम्ही दर मंगळवारी तुम्हाला या मंगल कलशाचं पाणी बदलायचं आहे। त्यातले पानं वगैरे जे काही चुकलेले आहेत ते आपल्याला बदलून घ्यायचे आहेत। जर मंगळवारी नाही जमलं तर तुम्ही दर महिन्याची जी काही पौर्णिमा येते त्या दर महिन्याच्या पौर्णिमेला बदललं तरी देखील चालेल। तर अशा प्रकारे हा मंगल कलश आपल्याला आपल्या